आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोवे, येरती माईके दुःखाती जनती नाही आधी अंती अवसान. संतांनी आम्हाला सांगितलं की बाबा हो, तुम्हाला जर भक्ती करायची असेल तर तुम्ही एकनिष्ठतेने म्हणजे अनन्यतेने भक्ती करा. मग एकनिष्ठता कशाला सांगितलेलं आहे? जशी एक पत्नी एकाच पतीच्या नावाचं मंगळसूत्र धारण करते आणि आयुष्यभर त्याच्यावरच राहते, त्याला पतिव्रता धर्म असं म्हटलेलं आहे. अगदी तशाच पद्धतीने एकाच देवाची आयुष्यभर भक्ती करणे हा सुद्धा पतिव्रता धर्मच आहे आणि तो धर्म आपल्याला करायचा आहे. आणि कृष्णाची भक्ती करा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची भक्ती करा. चक्रधर या नामामध्ये सांगितलेलं आहे ज्ञानचक्र शक्तिचक्र धारण केले म्हणून श्री चक्रधर ऐसे नाम पडिले. महादाईसांनी प्रश्न केला एके दिवशी. त्या महादाईसा स्वामींना म्हणतात की जीजी या मार्गाशी कवन आधी, या मार्गाला कोण अधिकरण आहेत? हा जो आपला जो मार्ग आहे परमार्ग, या मार्गाला अधिकरण कोण आहेत? त्यावेळेस स्वामी म्हणतात की बाई या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदी, भगवान श्री दत्तात्रय प्रभू महाराज या मार्गाला अधिकरण आहेत. आपण तुम्ही सगळेजण भाग्यवान आहेत, तुम्ही सगळेजण भगवान श्री दत्तात्रय महाराजांच्या परिसरामध्ये राहता. श्री क्षेत्र पांचाळेश्वर नगरीमध्ये भगवान श्री दत्तात्रय महाराजांचं दररोज नित्यदिनी येणं, या ठिकाणी भोजन करण्यासाठी भगवान श्री दत्तात्रय प्रभू येत असतात. अशा पवित्र वातावरणामध्ये पवित्र परिसरामध्ये तुम्ही राहता. पांचाळेश्वर व्यतिरिक्त अजून कुठं कुठं तुम्ही दर्शनाला जाता दत्तात्रय महाराजांच्या? बोला पटपट बोला. कुठे कुठे जाता अजून? पांचाळेश्वरात जाताच, अजून कुठं? हा माहूर, अजून बोला. महिला मंडळ बोला ना पटकन. आंबाळी. बर, आता आपण एका मिनिटात माहूरला जाऊन येऊ. हा लगबग माझ्या रायाची, लगबग माझ्या रायाची, गडा माहुरा जायाची, गाडी गुंगराची आली थोरल्या पायाची, गाडी गुंगराची आली थोरल्या पायाची, गाडी गुंगराची आली थोरल्या पायाची, लगबग माझ्या राजाची, लगबग माझ्या रायाची, गाडी गुंगराची या जायाची, गाडी गुंगराची या जायाची. हौस असते ना बायांना. एक बाई तिच्या नवऱ्याला कशी म्हणते माहिती का? एक आला अबलक घोडा, त्याची रेशीम खाली सोडा, तुम्ही माग बसा मी पुढ्यात बसते, जोडीनं दर्शन घेऊ, चला माहुरीला जाऊ, 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 चला माहुरीला जाऊ. माहुरीला जाऊन आल्यासारखं वाटलं का नाही? समाधान वाटलं ना? हा. तर कीर्तनामध्ये हाच आनंद आहे. आणि आनंद आमचे सगळेच प्रयत्न कशासाठी? आनंदासाठी आहेत. आम्ही अनेक प्रयत्न केले आनंद शोधण्यासाठी. आनंद मिळाला का? प्रपंचातला आनंद शोधणार कसा तुम्ही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमचे प्रयत्न आहे आम्हाला आनंद मिळाला पाहिजे. मोबाईल घेतला 25,000चा आनंद मिळवण्यासाठी, परंतु ज्यावेळेस रिचार्जचे भाव वाढतात ना, त्यावेळेस ते रिचार्जचे वाढणारे भाव आम्हाला दुःख देत असतात. गाडी घेतली 10 लाखाची, परंतु ज्यावेळेस डिझेलचे भाव वाढतात ना, त्यावेळेस ते डिझेलचे वाढणारे भाव आम्हाला दुःख देतात. म्हणून सुख हे कधी एकटं येत नाही, ते दुःखाला सोबत घेऊन येत असतं. सुख आणि दुःख हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. बरोबर आहे का नाही? मग सुख शोधणार कसं? तुम्ही उन्हामधून काम करून आलेले, शेतामध्ये तुम्ही थकलेले आहेत, प्रचंड तुम्हाला तुमच्या अंगात घामणी तरतोय, आणि तुम्ही घरामध्ये आल्यानंतर सुनबाई म्हणते आत्याबाई बसा ना, तुम्हाला मस्त गरम गरम चपाती टाकते, भाजी बनवते, ती ताट तुमच्या समोर येतं आणि कूलरचं बटन दाबल्यानंतर जी थंड हवा तुमच्या अंगावर पडते ना, त्याला सुख म्हणावं, समाधान म्हणावं. मग सुख कशामध्ये? सुख मानलं तर सुख आहे, नाही तर सगळं दुःख आहे का नाही? पहिले कसं होतं? पहिले बायांना प्रश्न होता, पोरींना प्रश्न होता, ज्यांचे लग्न झाले नाही. आता इथं काही संख्या जास्त नसल्यामुळे जाऊ द्या. पण पहिले पोरींना प्रश्न होता सासू कशी भेटेल. कसा प्रश्न होता? कल्पनेची सासू, तिचा बहुतची जाचू, तिला प्रश्न पडायचा. आता सुनबाईला सासूबाईला प्रश्न पडतो, सुनबाई कशी भेटेल. त्याच्या अगोदर दुसरा प्रश्न पडतो, भेटेल का नाही भेटणार. हा मोठा अवघड प्रश्न झालेला. केवढी अवघड समस्या आहे
आहे का नाही? मग तुम्ही कशाच्या प्रयत्नात आहेत? सगळेजण आनंद शोधण्याचा प्रयत्नात आहेत. परंतु संत म्हणतात की बाबा हो, तो आनंद इतक्या सहजासहजी भेटत नाही, तो तुम्हाला आनंद शोधावा लागणार आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, गाण्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. तो आनंद आम्हाला शोधता आला पाहिजे. खऱ्या अर्थाने आम्हाला जर सुख जर पाहिजे असेल तर ते सुख कुठे मिळेल? ते सुख भगवंताच्या नामामध्ये मिळेल. आणि जसं आपण भगवंताची नाम साधना करतो, भक्ती साधना करतो, तसं परमेश्वर सुद्धा आपला आठव करतात. आमचे स्वामी त्या याला होते जालन्याला, आणि स्वामी उठून बसले, ओट्यावर मांडी घालून बसलेले आहेत. बाईसा उठल्या, नामस्मरण करू लागल्या. बाईसानी गंमत पाहिली. बाईसा म्हणतात की बाई बाबा आम्ही बाबा चिंतू. बाबा काही चिंती? आम्ही तुमचं नामस्मरण करतो. तुम्ही सकाळी उठता, तुम्ही डोळे बंद करता, तुम्ही कोणाला तरी आठवता, तुम्ही कोणाला आठवता? त्यावेळेस स्वामी म्हणतात की बाई हे सगळं जीवा ते चिंते. आम्ही समग्र जीवमात्रांचं चिंतन करत असतो, समग्र. पण ते वेळी मज निद्रा येते अविद्येची झडपणी, त्यावेळेस आम्हाला मात्र साखर झोप लागत असते. मग त्या परमेश्वराचं लक्ष आपल्यावर कसं राहील? त्या परमेश्वराचं लक्ष आपल्यावर असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपली आणि त्या परमेश्वराची कनेक्टिंग होणं म्हणजे एकत्रित होणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या नामात फार मोठी ताकद आहे. दत्तात्रय प्रभूचं नामस्मरण कर. अनेक लोकांना साक्षात्कार झालेले आहेत. अनेक श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या विशेषामध्ये सुद्धा फार मोठी ताकद आहे. आणि म्हणून संतांनी म्हटलेले दत्तराज प्रभू नामची साजे, प्रभू हे प्रेम नगरीचे राजे, प्रभू हे प्रेम नगरीचे राजे, प्रभू प्रेम नगरीचे राजे, प्रभू प्रेम दत्तराज प्रभू नामची साजे, दत्तराज प्रभू नामची साजे, प्रभू दत्तराज प्रभू नामाची साजे, प्रभू हे प्रेमनगरीचे राजे. संत म्हणतात की आपुला तो एक देव करून घ्यावा. एकनिष्ठता फार महत्वाची. मग एकनिष्ठता महत्वाची कशी ते सांगतो. एका गावामध्ये 2 मैत्रिणी राहत होत्या. एक होती मुसलमान, एक होती हिंदू. दोघी जणी निघाल्या दुसऱ्या गावाला दळण दळायला गेल्या. मग दळण दळायला गेल्यानंतर पाऊस आला, पूर आला मोठा. आणि पूर आल्यानंतर आता तिकडनं त्या दोघी पण निघालेल्या आहेत. ते दळण दळून निघाल्यानंतर आता त्यांनी पाहिलं एवढा पाऊस चालू आहे, नदीला पूर आलेला आहे. आता तिने विचार केला, म्हणे आता जायचं कसं. तिने तिच्या त्या अल्लाला आवाज दिला, अल्लाह मेरे को बचाओ. लगेच तो अल्लाह आला, तिला पलीकडच्या बाजूला घेऊन गेला. आता आपली हिंदूबाई होती, तिने विचार केला नेमकं कोणत्या देवाला बोलवायचं. मग तिने सगळ्यात पहिले गणपती बाप्पाला बोलवलं. गणपतीचे दिवस जवळ आले. गणपती बाप्पाला म्हणे तिने बोलवलं. आता ती कशा पद्धतीने बोलवलं ते आपण नंतर पाहू. मग तिने बोलवायला सुरुवात केली. गणपती बाप्पा निघणार तितक्यात लगेच तिला वाटलं यांचं काही खरं दिसत नाही. ती लगेच गणपतीच्या बाप्पाच्या पप्पाला फोन लावला. म्हणजे कोणाला? शंकरजीला. ती निघणार ते म्हणे यांचंही काही खरं दिसत नाही. तिने लगेच विष्णूला फोन केला. ब्रह्मा विष्णू महादेव खंडोबा पिरोबा सगळे देव जमा करायला. याला वाटलं तो जाईन, त्याला वाटलं तो जाईन. तिला वाटलं मी एवढ्या याला बोलवलं निदान एखादा तर येईन. तिने हिच्यासारखा पाय टाकून पलीकडे जायचा प्रयत्न करून पाहिला, पण ती त्या पाण्यामध्ये वाहून गेली. ती काय अजूनपर्यंत सापडली नाही. म्हणून एकनिष्ठता फार महत्वाची. आणि एका देवाला जसं समजा तुम्ही दुकानामध्ये जाता, दुकानामध्ये गेल्यानंतर एका दुकानामध्ये जर तुम्ही कायम जर किराणा घेतला आणि एखाद्या वेळेस तुमच्याजवळ पैसे नसले तर तो दुकानदार तुम्हाला फ्रीमध्ये देऊ शकतो, किंवा तो म्हणू शकतो किंवा नंतर द्या पैसे, आहे का नाही.
पण तेच तुम्ही घडीत याच्याकडे घडीत त्याच्याकडे घडीत त्याच्याकडे असं जर केलं तर कोणाला तरी विश्वास वाटेल का? म्हणून विश्वास फार महत्त्वाचा आहे आणि त्यालाच एकनिष्ठता म्हटलेलं आहे, अनन्यता म्हटलेलं आहे. ती अनन्यता, ती एकनिष्ठता भक्तीमध्ये असणं गरजेचं आहे. मग ती अनन्यता जर आपण जर जपली तर काय होईल? यरती माईके दुःखाती जनती. यर म्हणजे परमेश्वरा व्यतिरिक्त यर सगळे दुःखाला जन्म देणार आहेत. आपण बघा तुम्ही, आपल्या अनेक चिंता आहे. आपल्याला संत म्हणतात की बाबा रे तुला चिंता करायची गरज नाही, तुला चिंतन करायची गरज आहे. आपल्या चिंता असतात, सोसायटी भरायची राहिली कसं होईल, बिबियाण्याचे पैसे राहिले कसं होईल, आमकं राहिलं कसं होईल, डमकं राहिलं, गुड्डीचं राहिलं कसं होईल, पप्प्याचं झालं कसं होईल, झालं पण ती राहिली नाही त्याचं कसं होईल. आता केवढी टेन्शन आहे आपल्याला, आहे का नाही? परंतु आपल्याला चिंता नाही करायची. संत म्हणतात बाबा रे तू चिंता करू नको, तू चिंतन कर. आणि जर तू जर चिंतन केलं तर तुझे सगळ्या दुःखाचा नायनाट होईल. कारण संसार त्रसितांचे दुःख विसरावया नाही अनिक, एक श्री चक्रधरू वांचोनी कवनीच नव्हे. मग असा तो प्रभू परमेश्वर आहे. आणि आपण जी ज्यांच्यासाठी चिंता करतो त्यांना आपल्याला काळजी, असं तुम्ही जो मनात जर धरत असाल ना तर संत त्यालाही उत्तर देतात. ते म्हणतात नोहे तुझा हा परिवार, परिवार नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार. द्रव्यदारा शनभंगूर, धनदारा शनभंगूर, नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. तू ज्याला आपला परिवार म्हणतो ना ते काही तुझ्या कामाचे आहेत का? कामाचे? हा, त्या पोरांना विचारा बरं तुम्ही, ते काय म्हणतात? तुम्ही तुमचं कर्तव्य केलं म्हणतात, तुम्ही कुठलाही उपकार केले आमच्यावर म्हणतात का नाही? हे उत्तर कधी येतं? कारण कुठंतरी आपण संस्कार द्यायला कमी पडतो. जगाच्या पाठीवर अनेक मॉल निर्माण झाले, अनेक सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या, परंतु संस्कार विकणारं दुकान अजून जगाच्या पाठीवर निर्माण झालेलं नाही. असं एखादं दुकान नाही का ज्या ठिकाणी किलो 2 किलो संस्कार 100-500 रुपये घेऊन जाण 1-2 किलो संस्कार विकत घेऊन यावा, असं दुकान निर्माण झालेलं नाही. संध्याकाळची वेळ झालेली होती, प्रांगणामध्ये मुलं खेळत होती. एकाने दुसऱ्याला विचारलं तुला मोठेपणी काय व्हायचं? प्रत्येक मुलाने आपापली इच्छा सांगायला सुरुवात केली. कोणी सांगितलं मला डॉक्टर व्हायचं, वकील व्हायचं, इंजिनियर व्हायचं, तलाठी व्हायचं, ऑफिसर व्हायचं, आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, पंतप्रधान व्हायचं. एका मुलाला विचारलं, त्याचं नाव होतं नरेंद्र. बा नरेंद्र तुला मोठेपणी काय व्हायचं? त्याने सांगितलं की मला मोठेपणी टांगेवाला व्हायचं. असं म्हटल्यानंतर इतर मुलं हसू लागली, ए टांगेवाला असं म्हणून चिडू लागली. त्या बाळाची आई खिडकीतनं हा सगळा प्रकार पाहते आहे आणि त्या आईनी तो सगळा प्रकार बघितला, मुलांजवळ आली आणि त्यांना विचारलं म्हणे का रे बाबांनो का हसतंय माझ्या लेकराला? म्हटलं बघा ना, आम्ही सांगितलं की आम्हाला मोठेपणी डॉक्टर व्हायचं, वकील व्हायचं, इंजिनियर व्हायचं, पण तुमचं बाळ म्हणतं की मला मोठेपणी टांगेवाला व्हायचं. असं म्हटल्यानंतर आईला वाईट वाटलं. आईने त्या बाळाचा हात धरला, घरी आणलं आणि घरी आणल्यानंतर त्याच्या जोरात एक कानशिलात लगावली आणि मग विचारलं तुला खरंच टांगेवाला हो वाटतं? हो नाही ग आई, मला टांगेवालाच वाटतं. अरे पण का? त्या मागचं कारण काय? आई बघ ना ग, तो टांगेवाला काय सुंदर दिसतो, ते घोडे आहेत, तो रथ आहे, तो लगाम आहे, काय रुबाब आहे. आईने विचार केला मुलावर संस्कार द्यायचे. आता आई बाजारामध्ये गेलेली आहे, एका फोटोच्या 3 कॉपीज आणल्या, तो फोटो घरात लावला, मुलाचा हात धरलाय, फोटो जवळ आणलेला आहे, तो फोटो दाखवलेला आहे. तो फोटो कुणाचा होता? तो फोटो होता भगवान गोपाल कृष्णांचा, अर्जुनाचा. रथाचं सारथ्य करतायत भगवंत आणि आईने आपल्या लेकरावर संस्कार पेरलेला आहे. आई आपल्या लेकराला म्हणते बा नरेंद्र तुला टांगेवाला व्हायचंय ना बेटा, तुला हा टांगेवाला व्हायचंय, जगाला उपदेश करणारा हा टांगेवाला व्हायचंय. तोच मुलगा मोठेपणी स्वामी विवेकानंद नावाचा संन्यासी बनला आणि संपूर्ण जगाला श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश समजून सांगितला. ही आई मधली ताकद आहे, लक्षात घ्या. इथं किती बाया अशा आहेत का संध्याकाळच्या वेळेस लेकरांना घेऊन पूजावसर शिकवतात. संध्या सुवेळ समयी परचक्र पाणी बीजे करी अनुचारा समवेत सर्व. किती बाया आहेत, बोटवर करा इमानदारीने. तुमच्या मालिकाच संपत नाही. माझ्या नवऱ्याची 2री का 3री बायको, ते तुमचं तुम्ही पाहता किती बायको आहे का नाही. केवढा अवघड समस्या. एक असंच गावाला एका गेलो, कीर्तन चालू होतं. कीर्तन झालं, एक म्हातारी आली माझ्यासोबत डोकं लावायला लागली. मला म्हणे बाबा काही खरं नाही राहिलं म्हणे, पहिल्यासारखे दिवस राहिले नाही. शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे म्हणे, संभाजी महाराज जन्माला आले पाहिजे म्हणे, ज्ञानोबाराय जन्माला आले पाहिजे, तुकोबाराय जन्माला आले पाहिजे, नागदेव आचार्य जन्माला आले पाहिजे म्हणे, माईमभट्ट जन्माला आले पाहिजे, तर हा देश घडेल, सुधरेल, काहीतरी क्रांती होईल. मी म्हटलं मावशी तुझंही म्हणणं बरोबर आहे.
पण छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला यायचे असतील तर त्या अगोदर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जन्माला येणं गरजेचं आहे. देव आचार्य जर जन्माला जर यायचे असतील तर त्या अगोदर आबाईचा जन्माला येणं गरजेचं आहे. ही सुरुवात कुठून झाली पाहिजे? तुमच्यापासूनच झाली पाहिजे. हा, तुमचीच काही सुरुवात नाही, तुमचेच दिवस चालले मालिका पाहण्यामध्ये आणि अपेक्षा कोणाकडून असो. चला पुढं. मग ते म्हणतात यरती माईके दुःखाती जन. आणि हे सगळं दुःख देणार आहे, सगळं दुःख आहे, नासक आहे. हे नासक असलेला प्रपंच दुःख देणारा. मग या दुःखामधून आपल्याला सोडवणारा कोण आहे? अभंगाचं तिसरं चरण. गोपाला गोपाला हरी गोपाला. मग या सगळ्या दुःखापासून, या सगळ्या संसारापासून दुःख दूर करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. मग तो परमेश्वर अवतरित होतो. मग तो कुठं होतो, कसा होतो? तर तो कलियुगामध्ये अवतरित होतो. अनेक युगांमध्ये अवतरित होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्म शतदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येईल त्या त्यावेळेस मी अवतरित होईल, दुष्टद्वैजनांचा नाश करेल आणि संत सज्जनांचं रक्षण करेल, अशी ग्वाही जगाच्या मालकांनी दिलेली. या भारतभूमीमध्ये अनेक प्रेषित आले, दूत आले, वगैरे वगैरे भरपूर आले, परंतु जगाच्या पाठीवर छाती ठोकपणे जगाचा मालक एकच येऊन गेला, तो म्हणजे भगवान गोपाल कृष्ण. त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं की अर्जुना, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचो. या सर्व दुःखातून जर तुला दूर करणारा असेल तर तो मी आहे. फक्त मला ओळख दे, ओळखता आला पाहिजे. आणि असाच तो अवतार त्या भरूस नगरी झाला. भरवस नगरी आनंद झाला, पुत्र जन्मला माती मातेला, वारस राजाला देवाने दिला, विशाळ देवाने उत्सव केला, तो बाळा जो रे जो, विशाळ देवाने दिला, तो बाळा जो रे जो, विशाळ देवाने दिला, तो बाळा जो रे जो. त्या ठिकाणी तो परमेश्वराने अवतार धारण केला. ती लीळा कशी तुम्हाला सर्वांना माहिती, मी एवढं सगळं सांगणार नाही. आणि आता त्या हरिपाळ देवाचं ते प्रेत देह उठवलेलं आहे. ज्या शरीराची कवडी किंमत नव्हती, मेलेला जीव होता, तो जीव निघून गेला तरी सुद्धा त्याला फळ दिलं. त्या कवडी किंमत असलेल्या त्या शरीराला भगवंताने धारण केलं आणि राज्य करू लागले. आणि असं ते भगवंत राज्य करत असताना आता त्या ठिकाणी देवाला तिथं करमत नव्हतं. करमत नसल्यामुळे मग आता देव कुठं निघाले? कारण देवाला कशाचं कवना कवनी व्यसन, कोणाला तंबाखूचं व्यसन, कोणाला बिडीचं व्यसन, कोणाला अजून कशाचं व्यसन. पण स्वामी म्हणतात की येथे जीव उद्धारी जे हेच व्यसन, आम्हाला जीवांचा उद्धार करावा हेच व्यसन आहे. आणि तो व्यसनाधीन असलेला परमेश्वर या ठिकाणी इकडे निघालेला आहे. हरिपाळा निजनाथा रामयात्रे नेम केला, किवाने दी अलंकार म्हणून माझा विट आला. कमळाऊसा त्या हरिपाळ देवाची पत्नी दुःख करू लागली. ती दुःख करते आणि देवाला सांगते, सोडो नि जाऊ नका हरिपाळ राजसा, विनंती माझी तुम्हा की सांगे मी कमळाऊसा. या दागिन्यांचा मजमोह झाला, अनघातली मी उगी, अनघातली मी उगी, नाही कळाले मजबा पुढीला, उदास केले उगी, उदास केले उगी, सौभाग्य माझे मला राहू द्या राजसा, विनंती माझी तुम्हाची सांगे कमळाऊसा. परंतु देवानी कुणाचंच ऐकलं नाही आणि देव आता इकडे निघाले. महाराष्ट्रामध्ये आलेले श्री गोविंदप्रभू बाबांची भेट झाली. त्या सालबर्डीच्या डोंगरामध्ये गेले, तिथं मुक्ताबाईसाची भेट झाली. त्या सशाचं रक्षण केलं आणि 1050 सूत्रांपैकी पहिलं सूत्र जर कुठे जर जन्माला आला असेल तर त्या सालबर्डीच्या त्या डोंगरामध्ये जन्माला आलेलं लक्षात घ्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं कार्य खूप मोठं आहे. देव माझा 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 देव माझा मी देवाचा, अशा पद्धतीने राहावं असं आमचे स्वामी देमतीला सांगतात. पण आपण राहतो का? आपण फक्त म्हणतो त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव. हे फक्त म्हणायला आहे आणि चित्त सगळं कुठं आहे? माझी चप्पल कोणी नेईल का, माझी चप्पल कोणी नेईल का, माझी चप्पल कोणी.
धड देवळात आणि चित चपलात खेटरात अजून काही असेल ते. मग असा तो सर्वज्ञ चक्रधर प्रभूंचा अवतार त्या ठिकाणी या कलियुगामध्ये राज्य करू लागला. स्वामी याच गंगा तीरामध्ये त्या डोमेग्रामला असताना स्वामी बसलेले आणि त्या ठिकाणी सारंग पंडित नावाचे एक ब्राह्मण येतात, एक भक्त येतात पैठणचे आणि ते स्वामींकडे बघतात. असे लांबून उभे राहिलेले आहेत, अशा महिला बसलेल्या आहेत स्वामींच्या आजूबाजूला, निरूपण चालू आहे आणि त्या महिलांना स्वामींच्या आजूबाजूला बघून त्यांच्या मनात काय विचार येतो माहिती का? ते म्हणतात कैसिया गुलगुलिया गोसाविया पैसी बैसल्या असते. कशा गुलगुल्या बसल्या म्हणे देवाजवळ, यांना हाकलून द्यावं म्हणे तिकडं कानाड देशामध्ये, त्यांना काम लावायला पाहिजे आणि आपण अशी जो का गोसावियांपाशी आपण स्वामीजवळ राहायला पाहिजे म्हणे. आणि आता ते असा विचार मनात येतो आणि ते पुढे येतात. जसं ते पुढे येतात तसं स्वामी त्यांच्याकडे बघतात आणि स्वामी त्यांना म्हणतात की भट्टो, तुमचा काही जीव आणि यांच्या काही जीवलिया, तुमते उद्धरिता काही अनेक देव आणि या ते उद्धरिता काही अनेक देव. जसा तुम्हाला शास्त्र श्रवण करण्याचा अधिकार आहे, जसा तुम्हाला मोक्षाचा अधिकार आहे, अगदी तशाच पद्धतीने या स्त्रियांना सुद्धा मोक्षाचा अधिकार आहे. आणि म्हणून या भारतभूमीमध्ये स्त्री पुरुष समानतेची शिकवण जर कोणी जर घालून दिली असेल तर ती आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सर्वात आधी घालून दिलेली आहे. असे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अनेक कार्य आहेत, अनेक लीळा आहेत, अनेक गोष्टी आहेत त्या. असं ते चरित्र भगवंताचं. आणि असे ते करंजखेडकर बाबा महंत या डोमलगावचे, त्यांचं हे कार्य, त्यांचं हे पाहिलं. त्यांचं आता ऊस डोंगा परी रस नवे डोंगा काय बोललेला सिवरल्या रंगा, येडदड्यासारखा दिसणारा माणूस गबाळ्यासारखा कसा बी राहतो, पण परमेश्वराविषयी श्रद्धा आहे. एके दिवशी म्हणलं बाबा तुम्ही लय मोठ्या घरचे दिसताव. म्हणे कस काय? लय पैसा खर्च करता तुम्ही, लय लोक बोलवायचं, लय आमक्याकडे जायचं डमक्याकडे जायचं, आमदाराला बोलव खासदाराला बोलव, येऊ का नको येऊ, लय मोठ्या बापाच्या अवलाद दिसता. म्हणलं तुम्ही काय नाव आहे तुमच्या बापाचं? बाबांनी काय सांगितलं माहिती का? देव माय बाप माझा, देव माय बाप माझा, देव माय बाप माझा, जराशा. हा एक बाई अशीच टाळ्या वाजवत नव्हती. बाबा जरी म्हणले इकडून टाळ्या वाजव, टाळ्या वाजव, टाळ्या वाजव, वाजवतच नव्हती. मग तिला असा जन्म भेटला, मरून गेली ती. कीर्तन झालं मरून गेली. मग तिला दुसरा जन्म भेटला आणि तिकडे टोल नाक्यावर जावं लागलं टाळ्या वाजवायला. लय अवघड राहतं, टाळ्या वाजवल्याच पाहिजे, बरोबर आहे का नाही? हा असं आहे. म्हणून मग बाबांनी सांगितलं की हा जो देव आहे हा माझा मायबाप आहे आणि तो कैवल्याचा राजा आहे आणि त्याच्या भरोश्यावर हा सगळा खेळ आहे. विनाशकरी आपुली आईसे, परमेश्वरासारखं जर वागलं परमेश्वराच्या सांगितल्याप्रमाणे तर तो त्याच्यासारखं करून घेतो. आणि म्हणून मग ते सगळं झाल्यानंतर काय होतं, तुम्ही जर चांगले वागले तर काय होतं? तू का म्हणे कामरणाची सरे, तुका मरणाची सरे हरी, तुका मरणाची सरे, मरणाची सरे. उत्तमाचे वरे चिरते मागे, उत्तमाचे वरे चिरते मागे, दुःखाचे जन गिरजे मागे, उत्तमाची मुरे
दुसरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि म्हणून उत्तम कीर्ती, तुम्ही जर चांगले वागले तर तुमच्या मागे चांगलं नाव निघतं. म्हणून चांगल्या प्रकारे जर आपण आचरण केलं, कारण आता पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाही आहेत. पहिले कसं होतं, इथं केल्यानंतर ते वर फेडायला जावं लागायचं. आता कसं आहे, आता इथं केल्यानंतर इथंच फेडावं लागतं. एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर, येथेच कर येथेच भर, लपशील कोठवर. कुठपर्यंत लपणार आहे बाबा तुला सगळं इथंच फेडायचंय. म्हणून चांगल्या प्रकारचे कर्म, चांगल्या प्रकारचा उत्तमातला उत्तम धर्म हा आपल्याला जपायचा आहे. हेच या कीर्तनाच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला. गेल्या 1 तासापासून तुम्ही कीर्तन ऐकलं. बोलताना अपशब्द बोलल्या गेला असेल, कोणाच्या अंतःकरण भावना दुखवल्या असतील तर मी माफी मागतो. आणि करविली तैसी कटकट वाकडी का नीट देव जाणे, कुणा कारणे केले हे निर्माण देवाचे कारण देवच जाणे. तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा, कोणी गोपाळा भार, अशी झालेली सेवा भगवान श्री चक्रधर चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला विराम देतो. माऊली कृपा माऊली हो आमुची चक्रधर.